माझा हा लूक तुम्ही पाहिला आहे का? मी केला यावर व्हिडिओ. नक्की जाऊन बघा. मी लिंक खाली देते. पण इथे पाहताय ना, जेवढी मजा व्हिडिओ करताना येते ना, त्याहून भारी जास्त मजा नंतर येते. कारण बँगल्स बघताय ना, निघता निघत नव्हते. अर्ध्या तासानंतर माझे संपूर्ण बँगल्स निघाले आणि हे इयरिंग्स. सध्या इयरिंग्स घालायची मला सवय नव्हती. गेल्या 2 वर्ष मी इयरिंग्स फार कमी घातले. त्यामुळे सवय मोडल्यामुळे मला इयरिंग्सचा त्रास होतोय. फक्त आहे ना, किती त्रास होता. इयरिंग्स वगैरे सगळे काढली, ज्वेलरी काढली आणि व्यवस्थित हेअर टाय करून घेतले. क्विक पण मी लेन्ससुद्धा काढून घेतले. बघताय ना, मी ह्यावर सुद्धा व्हिडिओ बनवला आहे. पाहिला नसेल तर नक्की जाऊन बघा. लेन्स अप्लाय कशी करायची यावर मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे. आणि असे काहीसा फेससुद्धा होतो लेन्स काढताना. नॉर्मल आहे. त्यानंतर मी व्यवस्थित असे हेअर टाय करून घेतले, क्विक चेंज केलं आणि चेहरा बघा. माझा मेकअप जेवढा छान वाटत होता, आता आपल्याला हे संपूर्ण मेकअप काढून घ्यायचा आहे. कारण मेकअप चेहऱ्यावर ठेवून आपण झोपू शकत नाही. त्यामुळे स्किन डॅमेज होते. अशा वेट वाईपने संपूर्ण मी माझा मेकअप पूर्ण क्लीन करून घेतला आहे. बघा. अगदी काही ठेवायचं नाही आहे तुम्हाला. अगदी हलक्या हाताने आणि जोरजोरात रबसुद्धा करायचं नाही. त्याने सुद्धा आपला फेस डॅमेजच होतो. सो असा व्यवस्थित आधी मी माझा मेकअप काढून घेतला आणि त्यानंतर एक आपल्याला ऑइल घ्यायचं आहे, जे की मी जॉन्सन बेबीचं ऑइल वापरते. ते घेऊन आपल्याला पूर्ण फेस मसाज आणि व्यवस्थित तो आपला मेकअप काढून घ्यायचा आहे. हळूवार जास्त रब करत बसायचं नाही आहे, नाहीतर मग स्किन ॲट दी एंड डॅमेजच होणार. सो असं व्यवस्थित करून घ्यायचं. तुमच्याकडे कोकोनट ऑइल असेल तर ते सुद्धा वापरू शकता किंवा मार्केटमध्ये असे बाम वगैरे येतात मेकअप रिमूव्हरचे, ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता. फेसनंतर फेसवॉशने डबल क्लीन्स करून घ्यायचा आणि व्यवस्थित टोनर, मॉइश्चरायझर, सीरम लावून तुम्ही तुमचं स्किन केअर करायचं आहे. नक्की विसरू नका टोनर. ऑइली जर स्किन असेल तर टॉनर नक्की वापरा. त्याने तुमची स्किन खूप छान होते आणि माझी स्किन पाहताय ना, आधीपेक्षा खूप बेटर झाली आहे. कारण मी आता प्रॉपर स्किन केअर करते. मध्ये मी करायचं थांबवलं होतं, असंच कंटाळा म्हणून, बाकी काही नाही. आणि छान असं लिप बाम वगैरे लावून नाईट स्किन केअर केलं आणि असा होता माझा गेट अनरेडी विथ मीचा व्हिडिओ. सो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा असं छान स्किन केअर करून तुमची स्किनची काळजी घेऊ शकता. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.